Dear friends, our next article is euchromatin and heterochromatin. Euchromatin and heterochromatin. क्रोमोसोम मध्ये असा काही भाग हायली कंडेन्स्ड असतो. Some part of chromosome which is highly coiled, it is darkly stained, and it is highly condensed. Inactive region which do not undergo transcription process. This region is called as heterochromatin. This region is called as heterochromatin, and some part of chromatin which is expanded, loose है, functional है, active है, स्टेन केला तर लाईट कलर दिसतो, and it undergo transcription. This highly active, loose arranged, functional active part of chromosome is called as euchromatin. It is called as euchromatin. म्हणजे जिथं हेटेरोक्रोमॅटिन आहे तिथं नॉन फंक्शनल आहे, इनर्ट पार्ट आहे, इनएक्टिव्ह पार्ट आहे, ट्रान्सक्रिप्शन त्या रिजन मध्ये होत नाही. आणि जिथं euchromatin आहे तिथं ऍक्टिव्ह पार्ट आहे, फंक्शनल पार्ट आहे, लूज अरेंज झालेला पार्ट आहे euchromatin. पुढे टर्म आली तर आपल्याला माहित असावं. Then next article is types of chromosome. Types of chromosomes. On the basis of functions, फंक्शनच्या बेसिसवर क्रोमोसोमचे दोन टाईप केलेले आहेत. ऑटोसोम अँड सेक्स क्रोमोसोम. जे क्रोमोसोम बॉडी कॅरेक्टर, व्हिजिटेटिव्ह कॅरेक्टर, सोमॅटिक कॅरेक्टर कंट्रोल करतात त्यांना आपण म्हणतो ऑटोसोम्स. आणि आपल्यामध्ये 44 क्रोमोसोम जे आहेत ते ऑटोसोम आहेत आउट ऑफ 46. अँड अनदर पेअर इज सेक्स क्रोमोसोम. सेक्स क्रोमोसोमला आलोसोम, हेटेरोसोम अशी पण नावं आहेत. The chromosomes which
controls the sex. These are called as sex chromosomes. जे क्रोमोसोम सेक्स नावाची कॅरेक्टर कंट्रोल करतात त्यांना म्हणायचं सेक्स क्रोमोसोम्स, आलोसोम, हेट्रोसोम एक्सेट्रा. आणि आपल्यामध्ये म्हटलं तर फिमेलमध्ये XX ही एक पेअर आहे आणि मेलमध्ये म्हटलं तर XY ही पेअर आहे सेक्स क्रोमोसोमची. म्हणजे X आणि Y these are heterosomes which are responsible for sex, controlling of sex. मग आपल्यामध्ये X आणि Y हे दोन झाले सेक्स क्रोमोसोम्स. these are sex chromosomes. या डायग्राम वरूनच आपल्याला लक्षात येतं X क्रोमोसोम इज लॉंगर दॅन Y. म्हणजे X क्रोमोसोम लॉंगर आहे, Y क्रोमोसोम शॉर्टर आहे. सेकंड पॉइंट, X chromosome is present in female as well as male, but Y chromosome is present only in male. X chromosome contains large amount of euchromatin and small heterochromatin, while Y chromosome contains large amount of heterochromatin, small amount of euchromatin. त्यानंतर X chromosome is metacentric. submetacentric. Y chromosome is acrocentric. आता X क्रोमोसोम किंवा Y क्रोमोसोमचा हा जो रिजन आहे, या रिजन मध्ये सिमिलर जीन्स असतात. या रिजनला म्हणायचं होमोलोगस रिजन. होमोलोगस रिजन. आणि हा जो दुसरा रिजन आहे की वेगळे जीन असलेला हा दुसरा रिजन, त्याला आपण म्हणतो नॉन होमोलोगस रिजन. सो इट कंसिस्ट ऑफ होमोलोगस अँड नॉन होमोलोगस रिजन. Y क्रोमोसोमच्या आणि X क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती इतर कॅरेक्टरचे सुद्धा जीन्स असतात अदर दॅन सेक्स. जसं X क्रोमोसोमवर कलर ब्लाइंडनेसचा जीन आहे, हिमोफिलियाचा जीन आहे. Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंटवरती हायपर ट्रायकॉसिसचा जीन आहे. असे इतर कॅरेक्टरचे जीन सुद्धा त्या ठिकाणी असतात. X chromosome is responsible for determination of female sex. Y chromosome is responsible for determination of male sex. So these are sex chromosomes. Then types of chromosome. Types of chromosome.
on the basis of position of centromere. सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे त्या बेसिसवर क्रोमोसोमचे टाईप. समजा हा एक क्रोमोसोम आहे, जर या क्रोमोसोमच्या सेंटरला सेंट्रोमियर असेल तर हा क्रोमोसोम आपल्याला व्ही आकाराचा दिसेल. Such type of chromosome is called as metacentric. If centromere is present at the center of chromosome, it looks like a V. It is called as metacentric. Second, if centromere is present just away from center, इथं सेंटर पासून थोडंसं दूर आहे, it is called as submetacentric or it is L-shaped. Submetacentric. Then third, if centromere is present again away from center, just like here, it is called as acrocentric or J-shaped. And if centromere is present at the tip of chromosome, इथं टीपला असेल, that becomes I-shaped. It is called as telocentric. तर असे क्रोमोसोमचे टाईप सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून आपल्याला करता येतील. मेटासेंट्रिक V-shaped, सबमेटासेंट्रिक L-shaped, acrocentric J-shaped, telocentric I-shaped. Then third pattern, third classification that depends upon number of centromere. जर क्रोमोसोम मध्ये सेंट्रोमियर नसेल then these chromosomes are called as acentric. If one centromere is present, it is called as monocentric. If two centromeres are present, dicentric. And if many centromeres are present, पॉलिसेंट्रिक. असंही क्लासिफिकेशन केलं जातं. आणि आणखी एक स्पेशल क्रोमोसोम्स आहेत. फॉर एक्झाम्पल लॅम्प ब्रश क्रोमोसोम.
लॅम्ब्रश क्रोमोसोम आणि पॉलिटीन क्रोमोसोम. मॅमल सोडून बाकीचे जे ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल रेप्टाईल आहेत, बर्ड्स आहेत, ॲम्फिबियन्स आहेत, त्यांचं जे oocyte आहे, इमॅच्युअर oocyte आहे, त्यामध्ये ज्यावेळी मियोसिस डिव्हिजन होत असते त्यावेळी डिप्लोटीन स्टेजमध्ये, समजा हा क्रोमोसोम आहे, तर या क्रोमोसोममध्ये काय होतं, डिप्लोटीन स्टेजमध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं आणि लूप 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 तयार होतात. मोठ्या प्रमाणावरती याच्यामध्ये लूप 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 तयार होतात. आणि हा क्रोमोसोम जो दिसतो तो कशासारखा दिसतो, जसं लॅम्प स्वच्छ करण्यासाठी ब्रश जो वापरतो तसा दिसतो, म्हणून त्याला लॅम्ब्रश क्रोमोसोम म्हटलंय. लॅम्प म्हणजे दिवा किंवा कंदील साफ करण्यासाठी एक स्पेशल ब्रश वापरला जातो, तसा हा क्रोमोसोम दिसतो, त्यामुळं त्याला लॅम्ब्रश क्रोमोसोम म्हणतो आपण. देन पॉलिटीन क्रोमोसोम, त्याला मेगा क्रोमोसोम असंही म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये होतं काय, जसं ड्रॉसोफिलामध्ये आहे, इन्सेक्टमध्ये आहे, सलायव्हरी ग्लँड्सच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये असे क्रोमोसोम्स आहेत. तर यामध्ये असे आर्म्स त्यामध्ये तयार होतात आणि जवळपास 1000 पेक्षा जास्त डीएनएचे स्ट्रँड त्यामध्ये असतात. मेनी स्ट्रँड्स आर प्रेझेंट इन दिस क्रोमोसोम, hence the name पॉलिटीन क्रोमोसोम. तर असे काही स्पेशल क्रोमोसोम सुद्धा आहेत. आपल्याला काही स्टडीला नाहीत हे, परंतु माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगितले. देन नेक्स्ट आर्टिकल इज लिंकेज. Next article is linkage. We know the chromosome. Suppose this is a chromosome. This chromosome contains many genes which are arranged in linear fashion. या क्रोमोसोम वरती समजा जीन 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 अनेक जीन्स आहेत. एका लाईन मध्ये हे जीन अरेंज झालेले आहेत. लिनियर फॅशननं हे जीन अरेंज झालेले असतात आणि त्या जीनची पोझिशन ठरलेली असते. त्या फिक्स पोझिशनला आपण म्हणतो लोकस. दॅट इज द पोझिशन. आणि जर एखाद्या क्रोमोसोम वरती समजा हे 2 जीन आहेत, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. एकमेकाच्या अतिशय जवळ आहेत. आणि दुसरा क्रोमोसोम आहे किंवा काही जीन असे आहेत, दे आर अवे फ्रॉम इच अदर. तर हे 2 जीन एकमेकाच्या जवळ असल्यामुळं पुढच्या जनरेशन मध्ये एकत्र जाण्याची टेंडन्सी राहते.
So that tendency of genes which are closely associated with each other in inheritance in next generation, that is called as linkage. दोन जीन एकमेकाच्या अगदी जवळ असतात, ते जीन पुढच्या जनरेशन मध्ये एकत्र जातात, ते एकत्र जाण्याची टेंडन्सी म्हणजे लिंकेज. त्याला आपण लिंकेज म्हणतो. आणि यामध्ये कंप्लीट लिंकेज आणि इनकम्प्लीट लिंकेज हे टाईप येतात. म्हणजे हे दोन जीन एकमेकाच्या अगदी जवळ आहेत, दे आर व्हेरी क्लोज टू ईच अदर and they have tendency to inherit together. दोन्ही जीन एकमेकाच्या अगदी जवळ आहेत आणि ते दोन्ही जीन पुढच्या जनरेशन मध्ये एकत्र जाण्याची टेंडन्सी असते. सो these genes are linked gene and their inheritance is linkage. They cannot be separate by crossing over. ते सेपरेट होत नाहीत. त्याला आपण लिंकेज म्हणतो, कंप्लीट लिंकेज म्हणतो. आणि जर जीन एकमेकापासून दूर असतील तर ते एकत्र जातील असं काही सांगता येणार नाही, आणि क्रॉसिंग ओव्हर मधून ते वेगळे होऊ शकतात. दॅट इज इनकम्प्लीट लिंकेज. जर एकमेकापासून दूर असतील, इफ जीन्स आर प्लेस्ड अवे फ्रॉम ईच अदर, they may be separate by crossing over and there is no tendency of inheritance of these genes together. That is called as incomplete linkage. आणि त्याचबरोबर complete sex linkage आणि incomplete sex linkage. आता कंप्लीट सेक्स लिंकेज म्हणजे सेक्स क्रोमोसोमवर असे काही जीन आहेत की जे जीन एकमेकाच्या जवळ आहेत, त्यामुळं ते पुढच्या जनरेशन मध्ये एकत्र मिळूनच जाणार. दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर and they cannot be separated by crossing over. It is called as complete sex linkage. And incomplete sex linkage, genes which are present on sex chromosomes away from each other, they may be separated by crossing over. And there is no tendency to inherit together. That is incomplete sex linkage. तर सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज या प्रमाणे आहे. त्यानंतर सेक्स लिंक्ड जीन्स याबद्दल थोडंसं आपण बोलूया. सेक्स लिंकेज मग एक्स लिंकेज, XY लिंक्ड जीन्स किंवा एक्स लिंक्ड जीन्स,
XY linked genes and Y linked genes. Sex linked genes म्हणजे genes which are associated with non-homologous segment of sex chromosomes. These are sex linked genes. जे जीन X क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती असतात, इथं त्याला आपण X लिंक्ड जीन्स म्हणतो आणि त्यांचा इनहेरिटन्स म्हणजे X लिंक्ड इनहेरिटन्स. आणि याचे एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस, हिमोफिलिया, त्याचप्रमाणे काही जीन X आणि Y नॉन होमोलोगस, XY आणि Y च्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती असतात, दोन्हीवर आहेत, त्यांना XY लिंक्ड जीन्स म्हणतो. आणि त्याचं एक्झाम्पल झिरोडर्मा, टोटल कलर ब्लाइंडनेस. आणि Y लिंक्ड जीन्स म्हणजे जे जीन्स फक्त Y क्रोमोसोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंट वरती आहेत, त्याला Y लिंक्ड जीन्स म्हणायचं. होलँड्रिक जीन्स फॉर हायपरट्रायकॉसिस इन मेल. तर असे सेक्स लिंक्ड जीन्स असतात. आपल्याकडे कॅरेक्टर 3 टाईपचे आहेत. सेक्स लिंक्ड, दुसरा टाईप यामध्ये आहे सेक्स इन्फ्लुएन्स्ड, and sex limited. Some characters which are restricted to particular sex only. For example, facial hairs, दाढी मिशा असणं मेल मध्येच असणार आहे. ब्रॉडनिंग ऑफ पेल्विस असेल, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट असेल, मेन्स्ट्रुअल सायकल असेल, फक्त फिमेल मध्येच असणार, तशा कॅरेक्टरला आपण म्हणतो सेक्स लिमिटेड कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स विच आर रिस्ट्रिक्टेड टू पर्टिक्युलर सेक्स ओनली. आणि सेक्स इन्फ्लुएन्स्ड, पर्टिक्युलर सेक्स मध्येच त्या कॅरेक्टरचं एक्सप्रेशन होतं, त्याला सेक्स इन्फ्लुएन्स्ड जीन आणि कॅरेक्टरला सेक्स इन्फ्लुएन्स्ड कॅरेक्टर आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल बाल्डनेस, टक्कल पडणे. आता आमचं दिसतंय ना मैदान, याचा जो रेसेसिव्ह जीन आहे तो जीन फादर टू सन ट्रान्समिट होतो, परंतु तो जीन एक्सप्रेस होण्यासाठी काय लागतं? टेस्टोस्टेरॉन. and you know testosterone is present in male, so gene of baldness is expressed only in male, not in female. टक्कल पडणे ही कॅरेक्टर तुम्ही मेल मध्येच पाहिलेली आहे. जेनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू न विचार करा, फिमेल मध्ये टकलो कोणी नसतं, मेल मध्ये असू शकतं, त्याचा जीन आहे. कारण तो एक्सप्रेस होण्यासाठी काय पाहिजे? टेस्टोस्टेरॉन. आणि तुम्हाला माहिती आहे मेल सेक्स हॉर्मोन कोणतं आहे? टेस्टोस्टेरॉन. आणि त्यामुळे ही कॅरेक्टर मेल मध्ये एक्सप्रेस होते. ओके, सो दिस इज अबाउट क्रोमोसोम. थँक यू व्हेरी मच.